नमस्कार. अमेरिकेतून सादर होणाऱ्या मनातलं पान या मराठी पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या कलाकारांना चेहरे आणि मोहरे या मालिकेअंतर्गत भेटत आहोत. चित्रपट बोलायला लागला आणि त्यातल्या पात्रांचे संवाद, गाणी, पार्श्वसंगीत या सगळ्याचा आस्वाद प्रेक्षक घ्यायला लागले. तंत्रज्ञानात होत जाणाऱ्या बदलांबरोबर चित्रपटात वापरला जाणारा ध्वनी हळूहळू खूप परिणामकारक व्हायला लागला. पण गंमत अशी आहे की हे काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे चेहरे आपल्याला सगळ्या वेळेला माहिती असतातच असं नाही. साऊंड डिझायनर म्हणजेच ध्वनी संयोजक हे काम करणारी व्यक्ती महत्वाची असते बरं का. पण ह्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला माहिती असतोच असं नाही. तर असाच फारसा चेहरा माहिती नसलेल्या एका मोहऱ्याला आपण आज भेटणार आहोत. त्याचं नाव आहे मंदार कमलापूरकर. हाय मंदार, चेहरे आणि मोहरेमध्ये तुझं खूप खूप स्वागत. काय म्हणतोस? हाय प्रज्ञा, मी मजेत आहे आणि आय होप की तुम्ही सगळेसुद्धा मस्त आहात. सर्वात आधी तुझ्या ह्या चेहरे आणि मोहरे या पॉडकास्ट सिरीजमध्ये बोलण्यासाठी, तुमच्या सगळ्यांची गप्पा मारण्यासाठी तू मला इथे आमंत्रित केलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि सर्व श्रोत्यांना नमस्कार. दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात दृश्यांच्या इतकाच ध्वनी देखील महत्त्वाचा असतो. गेल्या काही वर्षात या तंत्रात झपाट्याने बदल झाले. मंदार, तू साऊंड डिझायनर म्हणजेच ध्वनी संयोजक म्हणून काम बघतोस. तुझ्या कामाचं साधारण स्वरूप काय ते आपल्या श्रोत्यांना सांगशील? साऊंड डिझायनर किंवा ध्वनी संयोजक म्हणजे नेमकं काय, याविषयी आपल्याकडे सर्वसामान्य प्रेक्षकांना नक्की माहिती नसते. म्हणजे ह्या कामाचं स्वरूप काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळे एकतर संगीताशी संबंधित काहीतरी काम मी करत असेन असं लोकांना वाटतं, आणि दुसरं म्हणजे पडद्यावरती जे काही घडतंय त्याचे आवाज आपोआप आपल्याला ऐकू येतात असं प्रेक्षकांना वाटत असतं. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे यातील कुठलेच आवाज आपोआप प्रेक्षकांना ऐकू येत नाहीत. ते तिथे असण्यासाठी आणि ते नैसर्गिक वाटण्यासाठी त्यामागे बराच विचार आणि कष्ट असतात. साऊंड डिझाईन हा खरं तर माझ्या कामाचा एक भाग आहे. एखाद्या चित्रपटाचा साऊंड असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या कामाचे 3 मुख्य भाग पडतात. एक म्हणजे सिंक साऊंड रेकॉर्डिंग, ज्यात लोकेशनवरती शूटिंगच्या वेळेला ते सगळे आवाज रेकॉर्ड करणे आणि ते चित्रपटात फायनली वापरता येतील इतक्या चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करणे, बर. ही त्या कामाची गरज असते. त्यानंतरचा टप्पा म्हणजे साऊंड डिझाईन, अर्थात चित्रपट शूट झाल्यानंतर, एडिट झाल्यानंतर त्यातील संपूर्ण साऊंडवरती काम करणं. मग त्यात डायलॉग डबिंग असेल किंवा सिंक साऊंड करून आलेले डायलॉग क्लीन करणं असेल. शिवाय त्यात इतर अनेक आवाजांची गरज असते. उदाहरणार्थ वातावरणातील आवाज, कलाकारांच्या हालचालीचे आवाज, साऊंड इफेक्ट्स, हे सगळे आवाज योग्य त्या पद्धतीने रेकॉर्ड करणे आणि त्या प्रसंगाला अनुसरून योग्य जागी वापरणे, हा सगळा साऊंड डिझाईनचा भाग येतो. आणि तिसरा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे मिक्सिंग. साऊंड डिझायनरने डिझाईन करून आणलेले सर्व आवाज थिएटरमध्ये योग्य पद्धतीने, योग्य पातळीवरती आणि योग्य दिशेने ऐकू येतील, ही काळजी मिक्सिंग इंजिनियरला घ्यायची असते. मग त्यात डायलॉग्स असतील, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, गाणी असतील आणि इतर सर्व साऊंड इफेक्ट्स यांचा एक योग्य ताळमेळ, एक योग्य समतोल साधून थिएटरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगला अनुभव कसा मिळेल, ही मिक्सिंग इंजिनियरची जबाबदारी असते. माझ्या सुदैवाने मला या 3ही प्रकारचं काम करायला मिळतं आणि मला ते अतिशय आवडतं, कारण यातल्या प्रत्येक कामासाठी लागणारा स्किल सेट वेगळा आहे आणि प्रत्येक कामातील चॅलेंजेस आणि मजाही वेगवेगळी आहे. तेव्हा सिंक साऊंड रेकॉर्डिस्ट, साऊंड डिझायनर आणि मिक्सिंग इंजिनियर या 3 पातळ्यांवरती साऊंडचं काम चालतं. एखाद्या चित्रपटासाठी मी ही 3ही प्रकारची कामं करतो किंवा कधीकधी एखाद्या चित्रपटासाठी मी या 3पैकी फक्त एकच काम करतो. हे त्या प्रोजेक्टच्या गरजेप्रमाणे ठरतं. पण एकूण हा सगळा साऊंडचा प्रवास आणि ही साऊंडची दुनिया ही अतिशय जादुई आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी डोळसपणे डोळे उघडे ठेवून सिनेमाकडे बघणं आणि कान उघडे ठेवून सिनेमातील आवाज ऐकणं, त्यातले बारीक-सारीक तपशील नोट करणं, हे आपल्यासाठीच आपल्या आस्वादामध्ये भर टाकणारं ठरतं. खरंय. त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेण्यासाठी ऑडिओ आणि व्हिज्युअल्स या दोन्ही गोष्टींकडे थोडंसं लक्ष देऊन आपण पाहिलं पाहिजे. हल्ली अनेक ठिकाणी फिल्म ॲप्रिसिएशन किंवा चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होतात, ज्यात आपल्याला चित्रपट बघायचा कसा हे शिकवलं जातं. याच धर्तीवर मी गेल्या वर्षीपासून ॲप्रिसिएशन ऑफ साऊंड अर्थात ध्वनी रसग्रहण कार्यशाळा घ्यायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून सिनेमा बघताना त्यातील आवाजाचा जास्तीत जास्त आनंद आपल्याला कसा घेता येईल याकडे आपल्याला लक्ष देता येईल. आणि विशेष म्हणजे माझ्या या कार्यशाळेला सगळीकडून अतिशय उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांमध्ये या क्षेत्राबद्दल उत्सुकता खूप आहे, माहिती तेवढी पुरेशी त्यांना सहज मिळत नाही. तेव्हा साऊंडमधली ही सगळी जादू उलगडून सांगणे हा एक माझा आवडता छंद आहे आणि या निमित्ताने मला माझ्या कामाचं स्वरूप, त्यामागील विचार हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो.
ज्यांना अशा प्रकारच्या कार्यशाळेमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा. तू या क्षेत्रात किती वर्ष काम करतोयस आणि तू कुठले कुठले बदल पाहिलेस याच्यात? मी 2005 साली BE-ENTC अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करून FTII अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे इथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑडिओग्राफी या कोर्सला प्रवेश घेतला. आता हा कोर्स साधारण 3 वर्षाचा असतो ऑन पेपर, पण प्रत्यक्षात कधीकधी काही कारणांमुळे थोडासा जास्त वेळ लागतो. पण हा कोर्स करत असतानाच 2008 सालापासून मी असिस्टंट म्हणून प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये गंध, गाभरीचा पाऊस, एक कप चहा अशा मराठी फिल्म्स, त्यानंतर चेट्यागॉंग, इश्कियाँ यासारख्या हिंदी फिल्म्स याच्यावरती असिस्टंट म्हणून मला काम करायला मिळालं. आणि त्यानंतर 2010मध्ये माझा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो आणि पूर्ण वेळ ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. म्हणजे साधारण गेल्या 12 ते 14 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतो आहे. आता बदल म्हणशील तर मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजी ही ऑलरेडी आपल्याकडे आलेली होती. त्याआधी आपल्याला माहिती आहे की ॲनालॉग पद्धतीने काम केलं जायचं, म्हणजे मोठ्या मोठ्या टेप आणि त्याच्या स्पूल्सवरती रेकॉर्डिंग आणि साऊंडचं सगळं काम व्हायचं. डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्याकडे जेव्हा नवीन आली, म्हणजे 2008 किंवा त्या काळातलं साधारण मी जे सांगतो आहे, तेव्हा डिजिटल ऑडिओ टेप, डॅट टेप नावाचा एक प्रकार होता. आता याच्यामध्ये टेपच होती, पण त्याच्यावर साऊंड हा डिजिटली रेकॉर्ड केला जायचा. सो ही एक आपण ज्याला म्हणूयात की इंटरमिजिएट फेज होती ॲनालॉगकडून डिजिटलकडे जाण्याची. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की जास्तीत जास्त ॲडव्हान्स्ड डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्याकडे आल्यानंतर अधिकाधिक पोर्टेबल आणि हाय क्वालिटी माईक्स, रेकॉर्डर्स, एकूणच सगळं इक्विपमेंट हे जास्त पोर्टेबल आणि इझी टू यूज होत गेलं. मात्र त्याबरोबरच एक बदल असाही झाला की ॲनालॉग किंवा टेपसारख्या तंत्रज्ञानामध्ये काम करताना खूप डिसिप्लिन, खूप शिस्तीची गरज असायची, खूप प्लॅनिंगची गरज असायची. म्हणजे तुला आठवत असेल तर पूर्वी ते 36 फोटोंचं एक रीळ यायचं, आपण जो कॅमेरा वापरायचो त्याच्यामध्ये, तर ते ॲनालॉग होतं. तिथे प्रत्येक फोटो काढताना खूप विचारपूर्वक काढला जायचा, कारण माहिती असायचं की एका रीळमध्ये 36च फोटो आहेत आणि एका ट्रिपमध्ये साधारण आपल्याला 1-2 रीळांपेक्षा जास्त वापरणं काही तेव्हा शक्य नसायचं. त्यामुळे प्रत्येक फोटो काढताना त्याच्यामागे पुरेपूर विचार आणि प्लॅनिंग हे केलं जायचं. तसंच साधारण याच्यामध्ये टेपवरती रेकॉर्ड करताना किंवा फिल्म स्टॉकवरती शूट करताना एक विशिष्ट पद्धतीचं प्लॅनिंग आणि त्याच्यावरती विचार केला जायचा. त्यामुळे काय व्हायचं की एकदाच पण चांगलं रेकॉर्डिंग असं करण्याची तेव्हा सगळ्यांनाच सवय होती, जे आता डिजिटल मुळे थोडंसं असं झालं आहे की आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. प्रत्येक फोटोमागे काही कॉस्ट डायरेक्टली इन्व्हॉल्ड नसते किंवा प्रत्येक साऊंड रेकॉर्ड करताना माझी टेप किंवा कुठलंही मटेरियल जात नसतं. त्यामुळे अजून आपण करून ठेवू शकतो, ऑप्शन्स ठेवू शकतो. ही एकीकडे चांगली गोष्ट असली तरी त्यानंतर कुठेतरी मग डिसिप्लिन आणि प्लॅनिंग इथे आपण थोडेसे कमी पडतो असं मला वाटतं. कारण हे परत सुधारता येऊ शकतं किंवा ह्याच्यावरती परत काम करता येऊ शकतं हे कुठेतरी आपल्या डोक्यात असल्यामुळे एकदाच उत्तम काम करण्याची जी शिस्त आहे त्यात मला वाटतं थोडीशी गडबड होते कधीकधी. पण अर्थातच प्रत्येक प्रकारच्या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे दोन्हीही असतात, प्रोज आणि कॉन्स. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान हे असंख्य फायदे घेऊनही येतं आणि त्याच्यासोबत मी आता म्हटलं तशा प्रकारच्या काही मर्यादाही जाणवतात. हां, मग डबिंग आणि सिंक साऊंड ह्यातला मुख्य फरक काय? आणि एखाद्या प्रोजेक्टचा जेव्हा तू सिंक साऊंड करतोस तेव्हा तुला काय तयारी करावी लागते? वा, छान प्रश्न आहे. डायलॉग्स किंवा संवाद हा कुठल्याही सिनेमातला, चित्रपटातला, लघुपटातला अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आता हे संवाद नेमके कुठल्या पद्धतीने रेकॉर्ड केले जातात तर त्याच्या या 2 प्रमुख पद्धती आहेत. पहिली म्हणजे डबिंग, स्टुडिओमध्ये सगळे डायलॉग्स शांत वातावरणात, कंट्रोल्ड वातावरणात डब करणे, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय सिंक साऊंड. सिंक साऊंडचा फुल फॉर्म आहे सिंक्रोनस साऊंड. याचा अर्थ शूटिंगच्या वेळी कॅमेरासोबतच रेकॉर्ड केलेलं साऊंड, म्हणून त्याला सिंक्रोनस साऊंड म्हणतात. तर सिंक साऊंड या प्रकारात महत्त्वाचा भाग असा असतो की शूटिंगच्या वेळेला जो आपण आवाज रेकॉर्ड करू तो इतका उत्तम दर्जाचा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलंही अनवॉन्टेड नॉईज नको. त्याच्यानंतर त्यात कलाकारांनी बोलताना फंबल झालेत किंवा बोलीभाषा चुकली आहे किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आणि टेक्निकल ह्या दोन्ही बाबतीत तो उत्तम साऊंड असला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. तर सिंक साऊंड करताना हे सगळं लक्षात ठेवून त्या पद्धतीने काम करावं लागतं. त्यामुळे एखादं शूटिंग जर आपण सिंक साऊंड पद्धतीने करणार असू तर त्याच्यासाठी लोकेशन निवडण्यापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून मला सहभागी व्हायचं असतं. एखाद्या लोकेशनवरती काही नॉईज आहे का, आपण ज्या दिवशी शूटिंग करणार आहोत त्या दिवशी तिथे काही वेगळा प्रॉब्लेम असेल का,
आजूबाजूला कुठे काही ट्रॅफिक, रोड नॉईज, शाळा किंवा कुठल्याही प्रकारचे लाऊडस्पीकर अशी काही शक्यता आहे का? असेल तर ती आपण शूटिंगपुरतं ते थांबवू शकू का? या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करावा लागतो. त्यानंतर आपल्या फिल्ममध्ये काम करणारे कलाकार कोण आहेत आणि आपण जी बोलीभाषा वापरतो आहोत सिनेमासाठी, त्या भाषेचा त्यांना कितपत सराव आहे? नसेल तर त्यासाठी त्यांना काही वर्कशॉप करण्याची गरज आहे का? तर हे सगळं दिग्दर्शक आणि निर्माते आणि आम्ही मिळून ठरवत असतो. तसं असेल तर त्यांना त्या बोलीभाषेचं प्रशिक्षण द्यावं लागतं, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यावी लागते आणि शूटिंगच्या वेळेलाही त्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं की यांचं, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर बॉबी जासूस ही विद्या बालनची फिल्म मी केली. तर ती हैदराबादमध्ये आम्ही शूटिंग करत होतो आणि त्यातली पात्रं पण सगळी हैदराबादी होती. तर या सगळ्या पात्रांचे सर्व डायलॉग्स हे हैदराबादी बोलीभाषेमध्ये असल्यामुळे त्यात प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे त्या योग्य बोलीभाषेसह आलं पाहिजे, शिवाय त्यात योग्य तो भाव, योग्य ते इमोशन असलं पाहिजे. तर हे कुठेतरी परफॉर्मन्स ह्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे बाहेरचे काही आवाज, टेक्निकली काही त्याच्यामध्ये अडचणी, एक्सटर्नल नॉईज या गोष्टी येऊ नयेत की जेणेकरून आपण सिनेमा बघत असताना त्यात रसभंग होणार नाही. हा त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असतो. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे किती कलाकार आहेत, त्याप्रमाणे किती माईक्स आपल्याला वापरावे लागतील. तर त्या दृष्टीने इक्विपमेंटचं आणि माझ्या टीमचं प्लॅनिंग मला त्याप्रमाणे करावं लागतं. सिंग साऊंड फिल्म करत असताना तुम्ही कदाचित काही फोटोंमध्ये किंवा बिहाइंड द सीन्समध्ये कधी पाहिलं असेल तर एक बूम माईक नावाचा एक माईक असतो, जो एका मोठ्या बूम रॉडच्या टोकाला लावलेला असतो. हे ऑपरेट करणारा बूम ऑपरेटर माझ्यासोबत असतो. तर आणि त्यानंतर प्रत्येक कलाकाराला कपड्यांच्या आतमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने माईक लावायचा असतो. टी व्हीवरती इंटरव्ह्यू किंवा अशा पद्धतीच्या कार्यक्रमात जिथे माईक दिसला तरी चालेल अशी सिच्युएशन असते, तिथे एवढं माईकचं टेन्शन नसतं. पण शूटिंगवरती कलाकारांनी कपड्यांच्या आत माईक घातला आहे असं आपल्याला दिसू द्यायचं नसतं. त्यामुळे मग कुठल्या प्रकारचे कपडे त्यांनी घातले आहेत, त्यानंतर आवाज करू शकतील अशा काही प्रॉपर्टीज किंवा ॲक्सेसरीज त्यांच्याकडे आहेत का, म्हणजे बांगड्या असतील किंवा कानातले असतील, खूप टक 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 वाजणारे हील्सचे किंवा शूज असतील किंवा बूट असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजेच कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, आर्ट डिरेक्शन डिपार्टमेंट, कॅमेरा डिपार्टमेंट, या सगळ्या डिपार्टमेंटशी ताळमेळ साधून, त्यांच्याशी संवाद साधून आम्हाला शूटिंगवरती कुठल्याही प्रकारचे अनावश्यक आवाज त्या रेकॉर्डिंगमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. बापरे, प्रचंड तयारी करावी लागते. सामान्य प्रेक्षकांना याची कल्पना येणं केवळ अशक्य आहे. तू ज्या सिनेमाचं ध्वनी संयोजक म्हणून काम पाहिलायस असा एक सिनेमा तुंबाड, तो खूप नावाजला देखील गेलाय. त्यावेळच्या काही आठवणी आपल्या श्रोत्यांना सांगायला आवडतील? नक्कीच. तुंबाड हा चित्रपट म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात वेगळा म्हणता येईल असा अनुभव होता. एकतर ती अतिशय महत्त्वाकांक्षी, अतिशय ॲम्बिशियस फिल्म होती आणि थिएटरलासुद्धा आपल्याला माहिती आहे की चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील साऊंड हा अतिशय परिणामकारक असल्यामुळे अतिशय वाखाणला गेला. शिवाय ती इतकी ॲम्बिशियस फिल्म असल्यामुळे आम्ही जुलै 2012 ते साधारण मार्च 2015 इतका प्रदीर्घ काळ त्याचं शूटिंग करत होतो. अनेकदा असं व्हायचं की आम्ही जेवढं शेड्यूल ठरवून जायचो तेवढं काही त्या शेड्यूलमध्ये पूर्ण व्हायचं नाही, कारण अतिशय अवघड अशा प्रकारची ती फिल्म होती. त्यामुळेच थिएटरला जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ती क्लासेस आणि मासेस अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना आवडली. म्हणजे आजही जेव्हा मी सांगतो की मी तुंबाडचा भाग होतो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं कौतुक उमटतं. तर शूटिंगच्या असंख्य आठवणी माझ्याकडे आहेत. एकतर त्या संपूर्ण चित्रपटात पाऊस असल्यामुळे आम्हाला एकतर खऱ्या पावसात शूटिंग करावं लागत होतं किंवा खरा पाऊस नसेल तर आम्हाला कृत्रिम खोटा पाऊस पाडावा लागत होता. त्यामुळे मला आठवते तुंबाडच्या शूटिंगचे सुरुवातीचे अनेक दिवस संपूर्ण युनिट आम्ही सगळेजण रोज भिजत होतो. पहिले 3-4 दिवस रोज सगळ्यांनी, म्हणजे अगदी रेनकोट सगळं असूनही भिजावं लागत होतं. इतका प्रचंड पाऊस आणि त्या पद्धतीचं ते सगळं काम होतं, कारण पावसात गेल्याशिवाय शक्यच नव्हतं ते सगळं करणं. मग करता करता इव्हेंच्युअली आम्हाला त्याच्यावरती उपाय सापडले आणि मग नंतर काही आम्ही रोज भिजत नव्हतो. पण तरी अधूनमधून एखादं लोकेशन किंवा एखादं ठिकाण असं असायचं की जिथे पाण्यात उतरावं लागायचं किंवा काही लोकांना तरी भिजावं लागतच होतं. हा एक भाग होता. दुसरी एक वेगळीच आठवण अशी आहे की साताऱ्याजवळ माहुली इथं आम्ही शूटिंग करत होतो. माहुलीच्या जवळ एक नदीचा घाट आहे, त्या घाटावरती आम्ही शूटिंग करत होतो आणि तिथे नदीचं पात्र म्हणजे प्रचंड विस्तीर्ण आहे आणि त्यात अर्ध्याच पात्रामध्ये तेव्हा पाणी होतं. उरलेलं अर्ध पात्र हे कोरडं असल्यामुळे वाळू आणि असं सगळा कोरडा भाग होता आणि पावसाला अजून सुरुवात व्हायची होती, म्हणजे पावसाळा नुकताच सुरू झाला होता पण अजून पाऊस आला नव्हता. त्यामुळे ती सगळी वाळू कोरडी होती. आम्ही तिथेच टेबल्स वगैरे टाकून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण असं सगळं त्या पात्रामधल्या कोरड्या भागात करत होतो आणि अर्ध्या भागात जिथे पाणी होतं तिथे बोटमध्ये जाऊन बोटीतले सीन्स होते.
म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर विनायकला त्याची आई तुंबाडपासून दूर घेऊन जाते, तो सगळा सीन आम्ही तिथे शूट करत होतो. तर त्यासाठी कलाकार एका बोटीमध्ये आणि कॅमेरा आणि साऊंड इक्विपमेंट आणि आमची सगळी टीम दुसऱ्या बोटीत, असं 2 बोटींमध्ये आम्ही ते सगळं शूटिंग करत होतो. आणि उरलेली सगळी टीम, उरलेली सगळी माणसं, उरलेलं सामान हे सगळं त्या कोरड्या पात्रात ठेवलेलं होतं. तर लंच नंतरचा काही वेळ झाला, आमचं सगळं काम व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक काही स्थानिक लोक पळत पळत आले आणि त्यांनी युनिटपैकी कोणाला तरी सांगितलं की तुम्ही पटकन इथून बाहेर पडा, हे सगळं मोकळं करा आणि बाहेर या. त्यांनी विचारलं काय झालं, तर ते म्हणाले वरती घाटात डोंगरावरती प्रचंड पाऊस पडतोय आणि याचा अर्थ आता इथे पात्रामध्ये पाणी वाढेल, तर तुम्ही लवकरात लवकर काम थांबवा आणि बाहेर पडा. तर कोणी सुरुवातीला तर एवढं सिरियसली घेतलं नाही, कारण अचानक एवढं कसं पाणी वाढेल, अर्धं पात्र रिकामं आहे तर अचानक थोडीच भरून जाईल, असा विचार करून आम्ही तिथे काम करत राहिलो. पण त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. पुढच्या साधारण अर्ध्या तासाच्या आत ते पात्र आमच्या डोळ्यांसमोर भराभर पाणी वाढत गेलं आणि ते पात्र भरत गेलं. जो भाग आत्तापर्यंत कोरडा होता, जिथे खुर्च्या टेबलं टाकून आम्ही निवांत बसलो होतो, ते संपूर्ण तो भाग पाण्याने भरून गेला आणि शेवटी वेळ अशी आली की कमरेपर्यंत पाणी आलं आणि आम्हाला कॅमेरे, त्यानंतर माझं साऊंडचं इक्विपमेंट हे सगळं अक्षरशः डोक्यावर घेऊन त्यातनं बाहेर पडावं लागलं. दोऱ्या टाकून, साखळी तयार करून असे आम्ही त्यातनं बाहेर पडलो. त्या अर्ध्या पाऊण तासात जो काही अनुभव आला, जे काही पाणी प्रचंड वेगाने वाढताना आम्ही बघितलं, तर कुठेतरी काळजाचा ठोका चुकला होता. आज आपण सही सलामत बाहेर पडू की नाही अशी धास्ती एकीकडे होती. आणि दुसरा त्यातला भाग असा होता की जनरेटर त्याच नदीच्या काठावरती लावलेला होता आणि लाईट्ससाठी त्या सगळ्या केबल्स, ह्याच्या विजेच्या इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स त्या पात्रातून टाकलेल्या होत्या. त्यामुळे एक भीती ही पण होती की पाण्यात कुठे काही शॉर्ट सर्किट झालं तर अख्खंच्या अख्खं युनिट, सगळ्यांना शॉक लागण्याची शक्यता आहे किंवा मग पाणी अचानक अजून वाढलं असतं तर कदाचित आम्ही सगळे वाहूनही गेलो असतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये अख्खंच्या अख्खं युनिट वाहून गेलं अशा प्रकारची बातमी आपल्याला वाचायला मिळाली असती. पण सुदैवाने असं काही झालं नाही आणि चित्रपट पूर्ण झाला आणि तो लोकांना अतिशय आवडला. आजही माझ्यासुद्धा अतिशय आवडत्या सिनेमांपैकी तुंबाड हा चित्रपट नक्कीच आहे. हां. शॉर्ट फिल्म्स म्हणजे लघुपट किंवा चित्रपट यासाठी सिंक साऊंड करणं आणि मालिकेसाठी सिंक साऊंड करणं यात काय फरक आहे? वा, अतिशय उत्तम प्रश्न आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने लघुपट, चित्रपट किंवा टी व्ही सिरियल्स, मालिका हे साधारण एकाच प्रकारचं ऑडिओ व्हिज्युअल प्रकारचं मीडियम असतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की साधारण कामाची पद्धत पण एकसारखीच असेल, पण तसं नसतं. टी व्ही सिरियल्स किंवा मालिका जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की ही मालिका प्रेक्षक घरच्या टी व्हीवरती घरच्या वातावरणात बघणार आहेत. म्हणजे तिथे टी व्हीच्या पडद्याचा आकार, आजकाल टी व्ही बऱ्यापैकी मोठे असतात लोकांकडे, पण तरीसुद्धा मर्यादित आकार, त्यानंतर त्याचा टी व्हीचा स्पीकर किंवा अगदी होम थिएटर सिस्टीम असेल तरीसुद्धा मर्यादित प्रमाणातला साऊंड, आणि आपण घरात ते बघत असल्यामुळे घरात आजूबाजूला असणारे इतर आवाज, घरातले आवाज, आजूबाजूचे ऐकू येणारे आवाज, बाहेरून येणारे आवाज, या सगळ्या वातावरणात प्रेक्षक ते बघत असल्यामुळे तिथे असं म्हणता येईल की एका मर्यादेपलीकडे डिटेलिंगची गरज नसते किंवा उपयोगही नसतो. म्हणजे साऊंडमध्ये उदाहरणार्थ मी अतिशय सॉफ्ट अशा काही गोष्टी जर त्यात वापरल्या तर त्या ह्या घरातल्या सगळ्या आजूबाजूच्या आवाजांमध्ये कदाचित झाकल्या जातील, ऐकू येणार नाहीत. आणि त्याच पद्धतीने अतिशय लाऊड अशा प्रकारचे आवाज त्याच्यात आपण वापरू शकत नाही, कारण घरातल्या टी व्हीच्या आवाजाला मर्यादा असतात. पण हेच जेव्हा आपण थिएटरसाठी बनवलेल्या चित्रपटाकडे बघतो तेव्हा तिथे पडद्याचा मोठा आकार, स्पीकरचा मोठा साईज, त्यानंतर ऑडिटोरियममध्ये असणारा अंधार आणि शांतता, हे सगळं लक्षात घेता आजूबाजूला कुठलेही डिस्ट्रॅक्शन्स नाहीत, आजूबाजूला कुठलेही इतर आवाज नाहीत, व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन नाहीत, आणि मोठ्या पडद्यावरती मोठ्या आवाजात आपल्याला तो प्रसंग दिसणार आहे, ऐकू येणार आहे. अशा वेळी त्यातले बारीक सारीक तपशीलसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे तिथे जास्त बारकाईने काम करावं लागतं. तिथे जास्त खेळायला मी म्हणेन की आम्हाला जागा मिळते. खूप लाऊड आणि खूप सॉफ्ट या दोन्ही एक्स्ट्रीम्सकडे आम्हाला जाता येतं आणि त्यात केलेला प्रत्येक प्रयोग किंवा प्रत्येक गोष्ट ही प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचते. मात्र टी व्ही सिरियलसाठी केलेल्या अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचतील याची खात्री नसते. त्यामुळे सिंक साऊंड जेव्हा चित्रपटासाठी केला जातो तेव्हा तो अतिशय काटेकोरपणे करावा लागतो. पण तोच आपण जेव्हा मालिकेसाठी करत असतो तर तिथेही सिंक साऊंडच वापरलं जातं. तिथेही डबिंग हे तंत्रज्ञान शक्यतो टाळलं जातं, कारण ते वेळखाऊ असतं, किचकट असतं. त्यापेक्षा शूटिंग करत असतानाच तो सिंक साऊंड करणं हे जास्त सोपं जातं. पण तिथे आपल्याला हे माहिती असतं की याच्यासोबत म्युझिक वाजणार आहे, बॅकग्राऊंड म्युझिक वाजणार आहे, आणि शिवाय हे घरच्या टी व्हीच्या स्पीकरवरती ऐकलं जाणार आहे. त्यामुळे तिथे काही प्रमाणात थोडे इकडे तिकडे गोष्टी चालू शकतात, पण चित्रपटाला तसं होत नाही. आणि लघुपट हा जो तिसरा प्रकार आहे
तो थोडासा मी म्हणेन की या दोन्हीच्या मधला आहे. काही लोक तो चित्रपटा इतक्याच गांभीर्याने करतात आणि काही लोक तो टी व्हीवर बघितलं जाणार आहे किंवा छोट्या पडद्यावर बघितलं जाणार ह्या हिशोबाने करतात. त्यामुळे बनवणाऱ्याच्या ॲप्रोचवरती हे अवलंबून आहे. पण तरी मला असं वाटतं की लघुपट हे चित्रपटाचं छोटं व्हर्जन असल्यामुळे त्याच्यासाठी पण सिंग साऊंड हा तितक्याच गांभीर्याने केला पाहिजे किंवा आम्ही करतो. आणि असे लघुपट किंवा चित्रपट जेव्हा लोकांना आवडतात तेव्हा मला वाटतं की या बारीक सारीक गोष्टीसुद्धा प्रेक्षकांपर्यंत कळत नकळत पोहोचत असतात. खरंय. तू 2008 पासून काम करतो आहेस. आधी तू सहाय्यक म्हणून काम केलंस, मग तू स्वतःची अशी प्रोजेक्ट्स करायला सुरुवात केलीस. तर तू आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आपल्या श्रोत्यांना सांगायला आवडेल? गेल्या 12-13 वर्षांमध्ये मला चित्रपट, लघुपट, माहितीपट, जाहिराती, नाटक, वेबसिरीज अशा विविध माध्यमांमधून काम करायची संधी मिळाली. म्हणजे एकीकडे त्रिज्या, नदी वाहते, द सेवन्थ वॉक असे प्रायोगिक किंवा ज्याला समांतर चित्रपट म्हणता येईल असे सिनेमे पण मी केले. आणि दुसरीकडे पुष्पक विमान, शकुंतला देवी किंवा अगदी अलीकडे आलेला धर्मवीर यासारखे व्यावसायिक चित्रपटही मला करायला मिळाले. वा. या प्रत्येक प्रकारच्या कामामध्ये कामाचं स्वरूप, कामाची गरज ही वेगवेगळी असते. ती लक्षात घेऊन आपल्याला काम करावं लागतं. प्रत्येक माध्यमाची ताकद वेगळी आहे आणि गरज, रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर ती डोक्यात ठेवून त्या माध्यमांमध्ये काम करावं लागतं. सिनेमाविषयी सांगायचं तर व्यावसायिक चित्रपट, त्याचं गणित, त्याचं वेळापत्रक हे सगळं खूप काटेकोरपणे सांभाळावं लागतं. तर दुसरीकडे समांतर किंवा प्रायोगिक चित्रपटात काही वेगळे प्रयोग करून बघता येतात. आपल्या मनासारखं काम थोडासा वेळ घेऊन काही वेळेला करता येतं. नाटकाविषयी बोलायचं तर अमोल पालेकर यांनी 25 वर्षानंतर रंगभूमीवरती परत पाऊल ठेवलं ते कुसूर नावाचं हिंदी नाटक मला करायला मिळालं, क्या बात आहे. ज्यात साऊंड डिझाईनचा अतिशय महत्त्वाचा असा रोल होता. तर त्या कामाचाही अनुभव अतिशय सुंदर होता. याशिवाय आई शपथ, पॅम्पलेट, जागरण अशा असंख्य लघुपटांमधूनही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवरती काम करायला मिळालं. आपल्या श्रोत्यांपैकी ज्यांना माझ्या कामाविषयी अधिक उत्सुकता असेल त्यांना IMDb अर्थात इंटरनॅशनल मूव्हीज डेटाबेस या वेबसाईट आणि ॲपवरती जाऊन माझं नाव सर्च केलं तर माझ्या संपूर्ण कामाची यादी बघायला मिळू शकते. शिवाय तुम्ही मला माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरतीही फॉलो करू शकता. आत्तापर्यंतच्या या सगळ्या कामामध्ये मला 1 राष्ट्रीय पुरस्कार आणि 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कार याशिवाय झी गौरव पुरस्कार मिळालेले आहेत. वा वा वा. 2019 साली पुष्पक विमान या सिनेमासाठी बेस्ट साऊंड डिझाईन हा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मला मिळाला. त्यानंतर गेल्या वर्षी त्रिज्या या चित्रपटासाठी बेस्ट साऊंड डिझाईनचा नॅशनल अवॉर्ड अर्थात राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला. साऊंडच्या क्षेत्रात भारतातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे असं म्हणता येईल. आणि त्याच त्रिज्यासाठी यावर्षीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मला जाहीर झालेला आहे. अरे वा. हे सर्व पुरस्कार ही आपल्या कामाची पोचपावती असते आणि त्यामुळे ते महत्त्वाचेच असतात. आणि तसाच दुसरा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रेक्षकांची मिळणारी दाद. व्यावसायिक चित्रपट लोक थिएटरमध्ये जाऊन बघतात आणि सिनेमा आवडल्याचं कळवतात, तो आनंदही मोठा असतो. आणि प्रायोगिक चित्रपटांमध्ये आपण केलेले प्रयोग किंवा आपला विचार हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, ते तसं आवर्जून कळवतात, तेव्हाही अतिशय मनापासून आनंद होतो. त्रिज्या हा चित्रपट नुकताच मूबी या प्लॅटफॉर्मवरती रिलीज झालेला आहे. तर तो रिलीज झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य लोकांचे मला फोन्स आणि मेसेजेस येत आहेत, ज्यांना माझं काम आवडलंय किंवा त्यामागचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. त्रिज्याचा द हॉलिवूड रिपोर्टर या अमेरिकेतील मॅगझिनने जेव्हा रिव्ह्यू केला होता तेव्हा त्यातही त्यांनी विशेषतः त्यातील साऊंडच्या कामाचा उल्लेख केला होता. आणि मला वाटतं हीच सिनेमा या माध्यमाची किंवा ध्वनीची ताकद आहे की ती भाषेची किंवा स्थळकाळाची बंधनं ओलांडून भावना किंवा विचार एकमेकांपर्यंत पोहोचू शकतात. खरंय. तू एका वेबसिरीजसाठी काम करतोयस, तर त्यावेळच्या कामाच्या आठवणी आपल्या श्रोत्यांना सांगायला आवडतील? सध्या मी सुबोध भावेच्या एका वेबसिरीजसाठी काम करतो आहे. नुकतंच आम्ही त्याचं मुख्य शूटिंग शेड्यूल संपवलं. सुबोधदादाच्याच कान्हाज मॅजिक या प्रोडक्शनची निर्मिती असलेली ही वेबसिरीज म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा सस्पेन्स थ्रिलर आहे. म्हणजे मुळात ते एका कादंबरीवर आधारित असल्यामुळे त्याची कथा अतिशय उत्तम आहे. काही वेगळ्या प्रकारचे सरप्राईजेस आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतील. प्रमुख भूमिकेत अर्थातच सुबोधदादा आहे आणि इतरही अनेक उत्तम कलाकार त्याच्यामध्ये आहेत. आम्ही वाई, भोर आणि पुणे इथल्या काही अतिशय छान लोकेशन्सवरती शूटिंग केलेलं आहे आणि त्याचं मी सिंग साऊंड केलेलं आहे. तो करत असतानाही मला काही वेगळे प्रयोग करता आले आणि आता त्याचं जेव्हा साऊंड डिझाईनचं काम सुरू होईल तेव्हा काही गोष्टी करायचं डोक्यात आहे. तर त्या सगळ्या जुळून येतील आणि तुम्हाला ती सिरीज बघायला अतिशय आवडेल असा मला विश्वास वाटतो. वा मंदार, अगदी नक्की. आमच्या खूप शुभेच्छा आहेत तुमच्या संपूर्ण टीम बरोबर. तू वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलास त्याबद्दल तुझे खरंच खूप मनापासून आभार. मनातलं पानच्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे आणि कलायात्री ह्या संस्थेतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. प्रज्ञा, तुझे आणि मनातलं पानच्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो.
मला इथे येऊन गप्पा मारायला अतिशय मजा आली आणि आय होप की तुम्हाला पण या गप्पा ऐकून मजा आली असेल. पुन्हा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भेटू अशी आशा करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. थरारपट पाहताना एखादा प्रसंग आपल्याला दचकवतो, घाबरवतो किंवा युद्धपटामध्ये डोक्यावरून उडत जाणाऱ्या लढाऊ विमानाचा आवाज आपण बसल्या जागी चित्रपटगृहात अनुभवतो किंवा अतिशय उत्कृष्टरित्या सिंक साऊंड वापरून रेकॉर्ड केलेले संवाद ऐकून आपण क्वचित दादही देऊन जातो. हे सगळं काम कसं चालतं याचा थोडासा आढावा घेण्याचा आज उद्देश होता. मंदारने ही माहिती अगदी सोप्या भाषेत आणि रंजकपणे मांडली आहे. तुम्हाला ती आवडली असेल अशी आशा आहे. पुढच्या वेळेला आपण गप्पा मारणार आहोत. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जीवलग होतो दोघे. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जीवलग होतो दोघे. मी आणि माझा आवाज, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरी राहतो, तो दुसऱ्या घरात. आता मी एका घरी राहतो, तो दुसऱ्या घरात. ओळखलत कोण आहे ते? काय म्हणता? नाही ओळखलत? बरं, ज्यांनी ओळखलाय त्यांचा प्रश्नच नाही. ज्यांनी नाही ओळखलाय त्यांनी कोण येणार आहे हे जाणून घेण्याकरता पुढचा भाग नक्की ऐका. मी प्रज्ञा आपटे आता तुमची रजा घेते. तुम्ही ऐकताय मनातलं पान.